नमस्कार. आज आपण जाणून घेऊया IVFचा खर्च किती आणि वेदना किती. IVF उपचार घेण्याआधी जोडप्यांना त्यांच्या मनात दोन मोठे प्रश्न असतात. एक म्हणजे IVFला किती खर्च होणार आहे माझा आणि यात वेदना मला किती होतील. चला या दोन्ही प्रश्नांची स्पष्ट आणि वैद्यकीय दृष्ट्या जी उत्तरं आहेत ती आपण आज जाणून घेऊया. खर्चावर परिणाम करणारे घटक जे आहेत ते आपण आता समजून घेऊया. भारतात IVF करण्याचा खर्च हा शहर, क्लिनिक, डॉक्टरांचा अनुभव आणि वापरात येणारे तंत्रज्ञान यानुसार बदलतो. मूलभूत IVF सायकलचा खर्च हा साधारण 1.5 लाख ते 2.5 लाखापर्यंत कुठेही जाऊ शकतो. यामध्ये समाविष्ट काय होतं तर औषधे, हार्मोन्सचे इंजेक्शन, अंडे काढण्याची प्रक्रिया, एक पिकअपची प्रोसिजर म्हणजेच फर्टिलायझेशनची प्रोसिजर जी लॅबोरेटरीमध्ये होते, एम्ब्रिओ ट्रान्सफरची प्रोसिजर आणि अतिरिक्त किंवा एक्स्ट्रा खर्च जो काय वाढू शकतो तो एक समजून घेऊया. तर तुम्हाला जर ICSI करायचं असेल ज्याच्यामध्ये सिव्हिअर मेल इन्फर्टिलिटी आहे त्याचा खर्च वाढू शकतो. तुम्हाला एम्ब्रिओ फ्रीज करायचे असतील त्याचा खर्च वाढू शकतो. जेनेटिक टेस्टिंग, PGD, PGS यासारख्या प्रोसिजर करायच्या असतील त्याचा खर्च वाढू शकतो. समजा तुम्हाला डोनर घ्यायचा आहे ज्याच्यामध्ये एक डोनेशन किंवा स्पर्म डोनर हवा असेल त्याचा खर्च वाढू शकतो. किंवा तुमच्यामध्ये असं दिसून आलं की तुम्हाला सरोगसीची गरज आहे तर त्या सरोगेटचा पण खर्च वाढू शकतो. तर IVF मध्ये तुम्हाला लागणारा हा खर्च हा प्रत्येक पेशंटचा वेगळा असतो, कारण प्रत्येक पेशंटचे प्रॉब्लेम्स वेगळे असतात. त्यानुसार प्रत्येक सिटीमध्ये तुम्ही जाल त्यानुसार थोडाफार IVF मध्ये खर्चामध्ये फरक होतो. आता दुसरा प्रश्न जो आहे त्याच्यामध्ये समजून घेऊया की IVF मध्ये ऍक्च्युली मला किती पेन होतं किंवा वेदना किती होतात. तर IVF मध्ये पाळीच्या दुसऱ्या दिवशीपासून 12व्या दिवसापर्यंत पेशंटला हार्मोनचे इंजेक्शन दिले जातात, ज्यामध्ये IVF सुरू होण्या अगोदर पण काही लोकांना इंजेक्शन दिले जातात. हे थोडे अस्वस्थ करणारे असू शकतात, पण सहन करण्याची ताकद असेल तर या गोष्टीमुळे आपण आरामात पुढचे प्रोसेस करू शकतो. ह्या गोष्टीचा साईड इफेक्ट होतो का तर काही वेळा इंजेक्शन घेतल्यामुळे थकवा जाणवतो, काही पेशंटला मूड स्विंग होतात किंवा पोट फुगल्यासारखं वाटू शकतो. आता समजून घेऊया एग रिट्रीव्हल प्रोसेसचे काही साईड इफेक्ट होतात का. तर ज्यावेळेस अंडे बनतात ते काढण्यासाठी जी प्रोसेस होते त्याला एग रिट्रीव्हल म्हणतात, ज्यामध्ये एक छोटीशी भूल दिली जाते. हा शॉर्ट GA असतो. अनेस्थेशियाचे त्याचे रिस्क असतात, पण आजकालच्या परिस्थितीमध्ये ही रिस्क फार कमी आहे. त्यामुळे प्रक्रियेदरम्यान वेदना होत नाही. नंतर हलकीशी पोटदुखी किंवा क्रॅम्प सारखं पेन होऊ शकतं, जे साधारण 1-2 दिवस टिकतं आणि नंतर निघून जातं. एम्ब्रिओ ट्रान्सफरच्या प्रोसेसमध्ये काय होतं बरं तर एम्ब्रिओ ट्रान्सफरची प्रोसेस ही सोपी आहे आणि ऍक्च्युली पेनलेस आहे. यात भुलीचीही गरज नसते. यात तर फार एक थोडंसं अस्वस्थता किंवा थोडंसं दुखल्यासारखं वाटू शकतं किंवा ताण आल्यासारखं वाटू शकतं, पण ही प्रोसेस एकदम सिंपल असते. आता तिसरी गोष्ट समजून घेऊया IVF भावनिक दृष्ट्या किती कठीण असतं. तर IVF ची जर्नी ही नवरा बायको आणि डॉक्टर यांची एकत्रच असते. IVF मध्ये शारीरिक वेदना तर असतातच, पण मानसिक ताण पण तेवढाच असतो. परिणामाची वाट बघत बसणं, खर्चाचा विचार आणि अपेक्षेचं ओझं यामुळे अँक्झायटी येऊ शकते. काही पेशंटला डिप्रेशन येऊ शकतं. त्यामुळे इमोशनल सपोर्ट हा IVF मध्ये खूप महत्वाचा असतो, ज्यासाठी काउन्सिलिंग सेशन, काउन्सिलर्स अवेलेबल असतात. आता समजून घेऊया IVF मध्ये खर्च आणि होणारी वेदना कमी करण्यासाठी आपण काय करू शकतो. तर योग्य क्लिनिकची निवड करणं हे गरजेचं आहे, ज्यामध्ये तुम्हाला पारदर्शक खर्च सांगितला जातो. अनुभवी टीम तुमच्या समोर उभी असते. दुसरी महत्वाची गोष्ट, एकाच सायकलमध्ये यशस्वी होण्याची शक्यता ही वाढण्यासाठी हेल्दी असणं आणि हेल्दी लाईफस्टाईल पाळणं हे तेवढंच गरजेचं आहे. शारीरिक ताण तणाव कमी करण्यासाठी डॉक्टरांनी दिलेल्या सूचना पाळणं गरजेचं आहे. मानसिक ताण कमी करण्यासाठी मेडिटेशन करणं, योगा करणं, पार्टनरचं सपोर्ट त्यामध्ये असणं आणि फॅमिलीचं सपोर्ट असणं हे तेवढंच गरजेचं आहे. तर IVF हे प्रगत आणि संतुलनेने सुरक्षित पद्धत आहे. खर्च आणि वेदना याबद्दलचं स्पष्ट चित्र तुमच्या समोर आज आलंच असेल, पण लक्षात ठेवा योग्य माहिती, योग्य क्लिनिक, योग्य डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतर सकारात्मक दृष्टीने तुम्ही जर गेलात तर IVF मध्ये यशस्वी होण्याची शक्यता वाढू शकते. यासाठी तुम्ही आमच्या क्लिनिकला नक्की भेट द्या आणि आम्हाला फॉलो करा.